राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त 25,000 किलो लाडूचे वाटप। 22 तारखेला राम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यानिमित्त रामसेवक डॉक्टर संजीव नाईक व रुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय सिंह यांच्या वतीने ठाण्यातील वर्तकनगर येथील साईबाबा मंदिरात वाटण्यात आले। ह्या 25,000 किलो लाडूचे वाटप आज 20 तारखेला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। हे लाडू प्रत्येक वार्डातील मंदिरामध्ये भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे। यावेळी भाजपचे कार्यकर्ते व राम भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। राम मंदिराच्या प्रतिष्ठापना 22 तारखेला होणार आहे। त्याची पूर्वतयारी आठवड्यापासूनच सुरू आहे। संबंध ठाणे जिल्हा जो आहे तो राममय होतोय। भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवारातले सर्व संस्था, संघटना आणि आम जनता ही सगळी या आनंदाचा, उत्साहाचा क्षण जो आहे तो गेल्या आठवड्यापासून तरी सुरू झाला आहे। आज या ठिकाणी जवळजवळ 25,000 किलो लाडू हे भारतीय जनता पार्टीचे संजीव नाईक यांच्या पुढाकाराने या ठिकाणी पूर्ण संबंध ठाणे जिल्ह्यामध्ये या लाडूंचं वाटप होणार आहे। म्हणजे जवळजवळ 7.5 लाख लाडू हे प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हे आनंदाचे लाडू असणार आहेत। हे आपल्या अस्मितेचे लाडू असणार आहेत। आपल्या एकवचनी प्रभू रामचंद्रांचे लाडू असणार आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्र उभारणीचे लाडू असणार आहेत। आणि त्यामुळे प्रभू रामचंद्राची पूजा करत असताना हे लाडू देऊन आम्ही लोकांना राष्ट्रपूजा देखील करायला सांगत आहोत। आणि आज या आमच्या साई बाबा मंदिरामध्ये याचं काम चालू आहे आणि याच्या वाटप जे आहे निरनिराळ्या क्षेत्रामध्ये, निरनिराळ्या भागामध्ये ते वाटप या ठिकाणी सुरू झालं आहे आणि हे सुरूच राहणार आहे। प्रभुरामांच्या भव्य मंदिराचं जे लोकार्पण होत आहे त्या निमित्ताने जवळजवळ 7.5 लाख एवढे लाडू वाटप हे माननीय माजी खासदार संजीवजी नाईक यांच्या पुढाकाराने होत आहे। आणि प्रत्येकापर्यंत हा रामप्रसाद पोचावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर विचार परिवाराचेही लोकांपर्यंत हा प्रसाद जात आहे। आणि हा एक आनंदोत्सव आपण खऱ्या अर्थाने 22 तारीख साजरी करत असताना प्रत्येकाचं तोंड गोड व्हावं या उद्देशाने हा उपक्रम ठेवलाय। मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। साईबाबा मंदिरामध्ये 22 तारखेला अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि माजी खासदार संजूजी नाईक यांच्या माध्यमातून 25,000 किलोचे लाडू, जवळजवळ 7.5 लाख लाडू पूर्ण ठाणे शहर, नवी मुंबई या भागामध्ये वाटप होणार आहे। आणि हा एक प्रसाद म्हणून सर्व राम भक्तांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि सर्व वातावरण हे राममय ठाणे शहरात झालेलं आहे। आणि संजू नाईक यांच्या ह्या उपक्रमाला आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे।